तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणीनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचे, कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदात ठेवू शकू. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. तर आज आपण आपल्या गप्पांना चालू करूया, आपल्या विचारांची देवाणघेवाण करूया. तर मी आज चालू करते माझा हा व्हिडिओ. तर मी हा व्हिडिओ खरं तर खूप घाईमध्ये बनवला आहे आणि थोडासा उशिरा, म्हणजे रात्रीचे 10 वाजलेत आणि मी व्हिडिओ बनवत आहे. कारण की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मकर संक्रांत चालू आहे आणि सीझन चालू असल्यामुळं पार्लरमध्ये थोडंसं जास्त वर्क असल्यामुळं 1-2-3 दिवस झाले मला व्हिडिओ काढता आला नाही. त्यामुळे मी आज ठरवलं की भले थोडीशी थकलेली जरी असेल तरी मी आज व्हिडिओ करणार आणि माझ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीविषयी त्यांना शुभेच्छा देणार. तर माझा, जसं मी तुम्हाला सांगितले, पार्लरचा बिझनेस आहे छोटासा. थोडासा सीझन असल्यामुळं त्रास होतो, कारण की वर्क वाढतं, पण त्याच्यामध्ये एक आनंदसुद्धा वाटतं. कारण की छोटंसंच का असे ना, माझं एक साम्राज्य आहे, माझी एक छोटीशी दुनिया आहे, त्याच्यामध्ये मी माझा हक्क गाजवू शकते किंवा माझ्या मनाने मी काम करू शकते. तो एक आनंद वेगळाच असतो आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याकडून आपल्या घराला हातभार लागतो आहे, त्याचा पण एक आनंद वेगळाच वाटतो. असे छोट्याच अस्तित्वामधून का असेना, पण आपल्याला एक गर्व वाटतं की हे मी करू शकते, माझ्याकडनं हे माझ्या घराला थोडीशी मदत मिळते आहे, याचं एक समाधान वाटतं. त्यामुळे इतका उशीर झाला तरी पण मी ठरवलं होतं की आज की नाही, उशीर झाला तरी चालेल, पण मी आज व्हिडिओ बनवणार आहे. भरी थोडीशी थकलेली आहे, चालेल, पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता उद्या मकर संक्रांत आहे आणि त्याविषयी तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि जसं मी आता सांगितले, पार्लरमध्ये रश असते आणि खरं तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस मी त्या बायकांचं मेकअप वगैरे करते, त्यांना सजवते वगैरे ना, त्यावेळेस खरंच आनंद वाटतो. हा थकवा जाणवत नाही, कारण त्यांना ज्यावेळेस आपलं मेकअपचं वगैरे काम चालू असतं किंवा त्यांचे आयब्रोज काही असे ना, ज्यावेळेस त्या बायका स्वतःला बघून आरशामध्ये बघून खुश होतात ना, त्यावेळेस मनात कुठं का असं ना, एक अजून एक प्रकारचं समाधान वाटतं. तसं तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री ही स्वतःमध्ये एक सुंदर असतेच, पण पार्लरमध्ये आल्यानंतर थोडासा बदल. जसं की मी प्रत्येकाला सांगते की आयब्रोज करताना की तुमचा जे नॅचरली आकार आहे तो तसाच राहणार आहे, मी थोडंसं शेप देणार आहे. त्याचप्रकारे प्रत्येक स्त्री सुंदर तर असतेच, पण माझ्याकडे आल्यानंतर थोडासा बदल होतो आणि तो बदल पाहून त्या जेव्हा खुश होतात, जेव्हा आनंद होतो त्यांना, त्यांचा आनंद बघून मला पण तेवढाच आनंद होतो आणि अजून मला खूप छान वाटतं, समाधान वाटतं. आणि या व्हिडिओमधून मी परत एकदा तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझा आजचा हा व्हिडिओ मी थांबवते. धन्यवाद.